हा फोन माझ्याकडे हा जगातला फार वेगळा आणि उत्कृष्ट फोन आहे. या स्टुडिओमध्ये बाकीचे सगळे फोन जरी बंद असले तरी हा फोन तुम्ही ज्याला लावाल त्याला लागतो. दादासाहेब फाळकेनच लावतो. लागला. हा नमस्कार दादासाहेब, मी नंदू माधव. काना कळतीच मारली माझ्या. माझी काय चूक आहे? ते परेश मोकाशीने माझं कास्टिंग केलं. हो, मग कशाबद्दल मारलं मला? हा, तुम्ही घरदार विकलं तर त्याने येड्याने विकलं घरदार, आणि पहिला चित्रपट केला तुम्ही, याने तुमच्यावरचा केला. हा नाही, आमच्या बाकीच्या चुका झाल्या असतील, जरा आम्हाला माफ करा. पण तुमचं कार्यच आम्हाला समाजापर्यंत दाखवायचं होतं म्हणून आम्ही तो उपद्व्याप हा सगळा केलेला आहे. हो, नाही नाही नाही, तुमचं म्हणणं जे होतं ते आम्ही चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला. हो, त्यात एक विज्ञाननिष्ठ, एक कार्यक्षम माणूस, एक संघभावना, राष्ट्रभावना, हा, हे सगळं आम्ही त्याच्यात ठेवून विज्ञान कसं पेरता येईल, कुठेही रडत न पडता, कुठेही खाच खळग्यामध्ये तुम्ही अडकून न पडता ज्या जोमानं कार्य केलं ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही सगळं तुमचा रिसर्च केला. त्या रिसर्चमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, अडचणीच्या गोष्टी सगळ्या सापडल्या. पण तुम्ही सदैव वापरलेला जो टाय होता ना, तो टाय अर्धा ऑलवेज दिसलेला आहे. ते काय आम्हाला कळलं नाही. त्याचं गणित आम्हाला सांगू शकलं, कारण आम्ही असं कल्पना केली की कदाचित तुमच्या विक्षिप्त स्वभावानं, तुमच्या त्या तडफदार स्वभावाने तुम्ही कुठेतरी कापली आणि कोणाला तरी दिली आणि चाल मुकुटासाठी ती वापरत आहे, असा आम्ही त्याचा एक तर्क लावला आणि ते ऍडजस्टमेंट केली. पण ती तुमची अर्धी कापलेली टाय आम्हाला कुठेही नंतर मिळाली नाही. नाही करणार खुलासा, ठीक आहे. फक्त जन्म परत घेतला आणि या पृथ्वी तलावर आलात तर हे बिघडलेलं परत जे तंत्र आहे सगळं चित्रपटांचं, ते सुधारण्यासाठी तुम्हाला परत थोडं काम करावं लागेल. माफी मागतो. धन्यवाद. ऐसे एक एक ढेकूळ बनवून, ऐसे एक एक ढेकूळ जमवून, माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे. त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालून तिचा मीपणा उतरवून तीस मातीचे मोल देऊनी मळावयास घेतली असे. तीस ऐसे एक एक वीट घेतली बनवणी, बहुत विटा बनवणी तयारू ठेवेल्या. आता मला तोंड बाहेर काढायचंय ह्या घराच्या, समाजाच्या. आता मला रानात जायचंय, आता मला डोंगरात जायचं. तिथं एक कोंब, दोन कोंब, कोंबच कोंब. एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ. खरखरीत मायाळू कडा, त्याला झाडाचा पडलाय वेढा. दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. आता मला रानात झाड होऊन जगायचंय. मला स्वतःला तपासायचंय. कोणालाही त्रास द्यायचा नाही. मी स्वतःलाच तपासणार आणि मी स्वतःच जगणार. मी माझ्याच मनाशी केलेलाच फोन. वा वा वा. मी माझ्याच मनाला एक फोन केला आणि त्याला सांगितलं की तू असा झाडासारखा जग आता. वा 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 वा. आम्ही विचार करत होतो कुणाला फोन लावलाय. नाही, बरोबर, पण जे विचार होते ते इतके उच्च होते की काय प्रश्नच नाही. पण आमच्याकडे आता एक राऊंड आहे ज्याचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. नंदू माधव जींपासून सुरुवात करूया. म्हणजे ही राऊंड जी आहे ती तोंड घशी राऊंड आहे बरं का. आवडता नाटककार शफाअत खान का परेश मोकाशी? शफाअत खान. कुणाच्या अभिनयात जास्त सहजता आहे? आतिशा उर्फ आतिशा नाईक की नंदू माधव? अतिशा. आवडता नट संदीप कुलकर्णी की रॉबर्ट डी निरो? रॉबर्ट डी निरो. आवडता चित्रपट विहीर की हरिश्चंद्राची फॅक्टरी? हरिश्चंद्राची फॅक्टरी. नंदू माधव म्हणजे मनासारखं काम करणारा नट की मनमानी करणारा नट? नाही, मनासारखं काम करू इच्छिणारा नट. सयाजी, रोमॅन्टिक सीन करायला कुठली सिच्युएशन चांगली? कॅन्डल लाईट डिनर का उसाचा मळा? एकदा उसाचा मळा, एकदा कॅन्डल लाईट.
काय आवडतं, सातारा की मुंबई? सातारा. का हैदराबाद? कामाला हैदराबाद, फिरायला सातारा, राहायला मुंबई. खलनायक साकारताना काय करायला जास्त आवडतं, खून की बलात्कार? बलात्कार करून खून. आवडता कवी किशोर कदम उर्फ सौमित्र का प्रकाश होळकर? सौमित्र. काय डोळा का मारताय? प्रकाशला डोळा मारला. प्रकाश सौमित्र. खूप दिवस साऊथ मध्ये असताना कुणाची आठवण जास्त येते, बायकोची का मुलाची? आता कोणाला डोळा मारता? मुलाची जास्त आहे. हा, मुलाची जास्त आहे. बायकोला डोळा मारला, नाही मारायची गरज नाही. काही आता ह्यात काय तोलता येत नाही. नंदू माधवजी, सयाजी, तुम्ही आज आमच्याकडे आलात, इतकं छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, खरोखर थँक्यू थँक्यू व्हेरी व्हेरी मच. फक्त जन्म परत घेतला आणि या पृथ्वी तलावर आलात तर हे बिघडलेलं परत जे तंत्र आहे सगळं चित्रपटांचं ते सुधारण्यासाठी तुम्हाला परत थोडं काम करावं लागेल. माफी मागतो. धन्यवाद. ह्यांनी ज्या ज्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय खुपलं गप्पांमधलं सुद्धा, तर ते आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. पाहत राहा फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्ते. धन्यवाद.